नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। धुळे सुरत महामार्गावर भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत महिला जागीच ठार, पती गंभीर जखमी। नमस्कार, धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एकदा वेगाचा थरार पाहायला मिळाला। पानबारा गावाजवळ दिनांक 9 रोजी सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या एका 50 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाले आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 9 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास नावली येथील रहिवासी अशोक रामचंद्र कोकणी हे आपल्या पत्नी जगणीबाई अशोक कोकणी यांच्यासह दुचाकीने क्रमांक MH39S2130 प्रवास करत होते। पानबारा गावाजवळ मागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने क्रमांक TS08 UB6315 त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला आणि पती पत्नी दोघेही रस्त्यावर फेकले गेले। या अपघातात जगणीबाई कोकणी यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि 1033 या आपत्कालीन रुग्णवाहिकेचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। गंभीर जखमी झालेल्या अशोक कोकणी यांना तातडीने प्राथमिक उपचार देऊन विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे। सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। अपघातानंतर महामार्गावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती, ज्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। विसरवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली। विसरवाडी पोलिसांनी या प्रकरणी अपघाताची नोंद केली असून फरार ट्रक चालकाचा आणि घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत। तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी मोहसिन शेख, विसरवाडी। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।